नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। शहरातील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान संस्थेमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचार व आर्थिक अपहार प्रकरणाची सखोल चौकशी करून फरार आरोपींना तात्काळ अटक करावी, शोषित शिक्षक व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, तसेच संशयास्पद आर्थिक व्यवहारांची केंद्रीय यंत्रणेमार्फत चौकशी करावी या प्रमुख मागण्यांसाठी जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन आणि संस्थेतील शोषित शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन व उपोषण करण्यात आले। या आंदोलनाला खासदार निलेश लंके यांनी भेट देत आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेतल्या। आंदोलनादरम्यान आंदोलकांनी संस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहार, तपासातील विलंब आणि फरार आरोपींना अटक न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। घोषणाबाजी करत संबंधित प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनात जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशनचे प्रदेश कार्याध्यक्ष रघुनाथ आंबेडकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष काशीनाथ पाचंगे, जिल्हाध्यक्ष योगेश कुलते, हरेश्वर साळवे, रमेश चक्रनारायण, नंदू खोतकर, सचिन भिसे, दीपक गायके, धनंजय शिंदे, विजय गाडेकर, प्रसाद सोनवणे, मच्छिंद्र वांडेकर, अमोल वांडेकर, धनंजय वांडेकर, प्रदीप शिंदे, स्वप्नील ढगे, श्रीकांत कचरे यांच्यासह शोषित कर्मचारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान, त्या प्रतिष्ठानच्या संस्थेची एक त्या ठिकाणी आश्रमशाळा होती आणि त्या आश्रमशाळेतील जे शिक्षक होते, इतर स्टाफ होता, त्यांच्या नावावर गैरव्यवहार केल्याबाबत संस्थेचे चालक त्या ठिकाणी साळवे आणि सचिव म्हणून शिंदे यांच्यावर दोषारोपपत्र सिद्ध झालेले आहे। गुन्हा पण दाखल झालेला आहे, पण तरी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही आणि या केसचा मुळाशी जाऊन खऱ्या अर्थाने आमच्या या शिक्षकांना न्याय अद्यापपर्यंत मिळाला नाही। त्या संदर्भात 1-2 दिवसापूर्वी हे सगळे आमचे शिक्षक मंडळी पोलीस कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलेले आहेत। आता SP साहेबांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची कुठं IG बरोबर VC चालू असल्यामुळं संपर्क झाला नाही, पण त्यांच्याशी संपर्क करून या केसमध्ये स्वतः लक्ष घालण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना सांगणार आहे। जय शिवराय, जय भीम, जय संविधान। मी रघुनाथ आंबेडकर, जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेचा प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहे। भाऊसाहेब कामच्या नेतृत्वाखाली आम्ही गेली 10 वर्षापासून या वंचित शिक्षक, शोषित शिक्षकांना न्याय मिळण्याकामी जंतर मंतर, नवी दिल्ली, आझाद मैदान, नाशिक, पुणे येथे आंदोलन केले आहे। त्या अनुषंगाने पुणे आयुक्त यांनी समाज कल्याण आयुक्त यांना पत्र काढले की गुन्हे दाखल करा। त्याप्रमाणे सदर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष साळवे व संबंधित सगळी टोळी, त्यापैकी 2 आरोपी 8 महिन्यापूर्वी अटक झाले आहेत आणि 8 आरोपी 8 महिन्यापासून फरार आहेत। तरी मध्यंतरी आम्ही एकदा आंदोलन ठेवलं होतं, त्यावेळेस पोलीस निरीक्षक श्री भांबळ साहेब यांनी सांगितले की आम्हाला 8 दिवस मुदत द्या, पण 8 दिवस ना, आज महिना होऊन गेला आहे, तरी ह्या सर्व शिक्षकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले आहेत। काहींच्या मुली लग्नाला आल्या आहेत। आमच्या या कांबळेताई यांचे मयत पती अनिल कांबळे यांचा अद्यापपर्यंत चार्जशीट दाखल झालेलं नाही। नेमकं काय चाललं आहे याचे सुदर्शन मुमक्का साहेबांनी चौकशी करावी आणि त्वरित आरोपी अटक करावेत, अन्यथा आंदोलन बेमुदत राहील। माझं नाव साळवे हरेश्वर सारंगधर। मी या कर्मचाऱ्यांबरोबर आम्ही खांडगाव तालुका पाथर्डी या ठिकाणी शाळेवर आश्रमशाळेवर कामकाज केलेलं आहे। आमचा जो काय अन्याय झाला होता त्याच्या अंतर्गत आम्ही 2019 मध्ये सदर संस्थेने जी आमची काही फसवणूक केली होती त्यांच्यावर माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशान्वये भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे 20 गुन्हे दाखल केले होते। सदर 20 गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले। त्यानंतर देखील आम्हाला न्याय मिळाला नाही, तर आम्ही कर्मचाऱ्यांच्या वतीने दिल्लीला जंतर मंतर या ठिकाणी उपोषण केलं। त्याच्यानंतर जो काय शासकीय अपहार झालेला आहे तो आम्ही सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली यांच्या लक्षात आणून दिलं। त्यानंतर सदर संस्थेची चौकशी लागली। 2 वर्ष चौकशी पूर्ण झाल्यानंतर माननीय आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आदेशित केले की कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ 8 दिवसात देण्याची कारवाई संस्थेकडून करून घेण्यात यावी। तसेच सदर संस्थेने फसवणूक केल्यामुळे सदर संस्थेवर शासकीय निधीचा अपहार
केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याप्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी 18/11/2025 रोजी शासकीय गुन्हा सदर संस्थेवर दाखल झालेला आहे। यामध्ये 10 आरोपी वर गुन्हे दाखल होऊन 2 आरोपी हे सब जेलमध्ये अटक केलेले आहेत, परंतु उर्वरित 8 आरोपी हे आजही फरार आहेत। आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी म्हणजे वेळोवेळी पोलिसांना माहिती दिली का हे आरोपी दिवसाढवळ्या नगर शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये, पुणे शहरामध्ये म्हणजे फिरत आहेत आणि त्यांना लोकेशन देऊन, फोन नंबर देऊन संपूर्ण माहिती दिली असता त्यांच्याकडून थोडंसं इतर कामं असल्यामुळे त्यांनी टाळाटाळ दर्शविली आणि आतापर्यंत त्यांनी काय अटक केलं नाही। मग आम्ही महिन्यापूर्वी एक आंदोलन आम्ही लावलं होतं, त्यावेळेस त्यांनी आम्हाला लेखी दिलं होतं का आम्ही आरोपी येत्या 8 दिवसात अटक करू, म्हणून आम्ही त्यावेळेस उपोषण तात्पुरतं स्थगित केलं होतं। परंतु आज 1 महिना झाला, यांनी काय आजपर्यंत आरोपी अटक केली नाही, म्हणून आज आम्ही या जनहितार्थ जन आक्रोश संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आज आंदोलन लावलं आहे। प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर।